जयसिंगपूर क्रॉस केलंय म्हणले 20 मिनिट लागतील म्हणत होते. कशानं आजी कशाने खुश आहे. हे की बार चिमण किती खुश आहे बघ. लय खुश आहे चिमणी माझी बार. तर बघा सकाळी म्हणजे जसं समजलं की पप्पा येणार आहे तर तेव्हापासून वेगळीच एक्साइटमेंट आहे घरामध्ये. तसं तर पप्पांचा 10 वेळा प्लॅन ठरला आणि 10 वेळा हो, कॅन्सल झाला. जुन्या कारण इथं घरी कृषी प्रदर्शन कोल्हापुरात होतं त्यावेळेस येतो बोललेली, कारण त्यांना शेतीची वगैरे खूप आवड आहे. परंतु त्यावेळेस त्यांना येणं शक्य झालं नाही, तर येत आहेत ते. आणि मला आता दुपारची सुट्टी आहे, तर जेवण वगैरे सर्वांचे झालेले आहेत. तर आता मी जाऊन घेऊन येणार आहे त्यांना. आणि पहाटे 5 पासून आम्ही सगळेच जागे आहोत. शांभवीचं सुद्धा श्री जागा आहे म्हणून शांभवी पण जागे. हो, आणि श्रीच्या शेड्यूल मध्ये थोडासा बदल झाला त्यामुळे तो जास्त एक्साइटमेंट त्याचं तर विचारायलाच नको. आता त्या आजोबांना तिकडे न्यायचंय, त्यांनी जे काही नवीन जॉईन केले ते दाखवायचं. हो, तर ते पण तुम्हाला पण थोडस पाहायला मिळेल एखाद्या ब्लॉग मध्ये, आहे ना. तर चला, आमची वाटाड्या मार्गदर्शक, आमचे आर्थिक नियोजनाचे गुरु जर म्हणलं तर ते पप्पा आहेत. आणि त्यांची भेट म्हणजे अशी घडवून द्यायची आपल्याला. एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वर्षा घेऊन आली होती, ज्याच्यामध्ये आर्थिक नियोजनासंबंधी त्यांचा जो अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर केला होता. खूप लोकांना त्याचा फायदा झाला. विदेशातून सुद्धा लोकांनी कमेंट केल्या, आणि त्याची लिंक पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर चला, त्यांच्याच तोडून आणखी काही नॉलेज भेटलं तर ते तुमच्याशी नक्की शेअर करू. चला, अगोदर मी आता घेऊन येतो त्यांना. चला तर मी चाललोय आता बाप्पाला ड्युटी जातो. कशानं आजी कशाने खुश आहे. हे की बार चिमण किती खुश आहे बघ. लय खुश आहे चिमणी माझी बारकी. बघ की पळायची दंदाना जिकडे तिकडे कुंकड बी. ठेव मामाला काय जवळ असं. जयसिंगपूर क्रॉस केलंय म्हणले नाक आहे तिथवर आले. नाका आहे तिथवर आली. 20 मिनिट लागतील म्हणत होते. लवकर आले रे. 4 वाजलेत. 4 वाजले तर 6 ते 4. आणि रात जाते आपल्याली की हीच बरं की. तयार झाली, चला वाडा नाश्ता. मी आता कॉल केलेला. कुठपर्यंत आलं? रंकाळ्यापर्यंत. हो का? पण ही वाट बघून झोपली की रे. झोपी गेली आता काय. तू तिला आता थोड्या वेळातच पप्पा येतील. हे गेलेत स्टँडवरती त्यांना आणण्यासाठी, आणि खूप खुश आहे मी. बरं, मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे, तो म्हणजे ना, मी एक रील शेअर केली होती, शॉर्ट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी DIY हेअर ऑइल कसं बनवते या संदर्भात थोडंसं तिथं शेअर केलं होतं. आणि त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. मी बसून बोलते थोडंसं तुमच्याशी. त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने मी DIY हेअर ऑइल बनवते, आणि खूप साऱ्या जणींचा त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला आहे. काही जणींच्या मनात प्रश्नही आहेत की आफ्टर डिलेव्हरी आमचा खूप जास्त हेअरफॉल होतोय आणि काय करता येईल, तुला हेअरफॉल होत होता का? तर हो, आपल्या सगळ्याच जणींना डिलेव्हरी नंतर कसं पोस्टपार्टम जी काही फेज असते तर त्यामध्ये खूप हेअर लॉस होतो, कारण शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात आणि रात्रीची जागरण, आपल्या खाण्यापिण्यावर झालेला त्याचा परिणाम, ह्या सगळ्यामुळे हेअरफॉल होतोच. आणि मी सुद्धा त्याच्यातनं गेली आहे. आता हेअर ऑइलचं म्हणाल तर आई इथं असल्यामुळे मी कधी मध्ये ते बनवते, पण मला सुद्धा नेहमी ते बनवणं होत नाही. हेअर ऑइल बनवायला एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात, तर त्याबरोबरीने काहीतरी असं मेसअप न होणारं किंवा मग खूप जास्त काही तामझाम सगळे इन्ग्रेडियंट कलेक्ट करा असं नसेल, त्यावेळी मग एखादा छानसा सिरप आपण ट्राय करू शकतो. हेअरफॉल व्हायला लागला की स्ट्रेस येतो, स्ट्रेस आला की अजून जास्त हेअरफॉल व्हायला होतं, आणि त्यामुळे ना रेग्युलर हेअर ऑइल आणि त्याच्यासोबत पहिल्यांदाच, मी कधीच अगोदर सिरम वापरत नव्हते, पण मागच्या 3 महिन्यांपासून मी यूज करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे बेअर अँड टॉमीचं हे ॲडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम. म्हणजे याच्यामध्ये रोजमेरी, राईस एक्स्ट्रॅक्ट आणि बायोटिनची गुडनेस आहे.
हे नुसतंच हेअर फॉल कंट्रोल करत नाही तर नवीन हेअर ग्रोथला हे प्रमोट करून आपल्या केसांना स्ट्रॉंगर बनवतं. आणि हो, याचा फॉर्म्युला एकदम लाईट वेट आणि नॉन ग्रीसी असल्यामुळे ऍप्लिकेशन नंतर स्कॅल्पमध्ये हे लगेच ऍब्झॉर्ब होतं, त्यामुळे चिकटपणा अजिबात जाणवत नाही केसांमध्ये. मेन म्हणजे याच्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत आणि त्यामुळेच हे सिरम वापरल्याने दर महिना 9400 नवीन केसांची वाढ सुरू होते, परंतु सातत्याने ते वापरावं लागतं. काही फक्त रोजमेरी वापरतात, तेवढंच पुरेसं नाहीये. तर मिनॉक्सिडिलमुळे खाज किंवा जळजळ होऊ शकते, पण बेअर अँटॉमीमध्ये नैसर्गिक घटक आहेत जे सुरक्षित आहेत. मला जास्त आवडलं कारण हे वापरायला सोपं आणि मेस फ्री आहे. सुरुवातीला लगेचच फरक दिसून येत नाही. 2 आठवडे, 4 आठवडे, 8 आठवडे, त्यानंतर मग हळूहळू फरक जाणवतो. मला 4थ्या आठवड्यामध्ये फरक दिसू लागला होता. जेव्हा मी हे रेग्युलर यूज करायला सुरुवात केलं तेव्हा मला त्याचा विजिबल रिझल्ट दिसू लागला. टेस्टेड, सेफ टू यूज असल्यामुळे बिंदासपणे वापरू शकतो. माझे केस जरी खूप जास्त लांब असले ना तरी सुद्धा इथं वगैरे बऱ्यापैकी ना हेअरफॉल होऊन केस पातळ झालेले होते, परंतु आता सारे तुम्हाला इथं हेअर ग्रोथ दिसत असेल, बेबी हेअर येत आहे ते बघा इकडे पण. तुम्हाला सुद्धा जर हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर हे सिरम बेस्ट आहे. जर तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. कमेंट मध्ये सुद्धा पिन करते आणि ॲफिलिएट मध्ये प्रोडक्ट टॅग करते, जेणेकरून तुम्हाला लगेच हे परचेस करता येईल. तर त्याचा रिझल्ट खरंच खूप बेस्ट येतो. इथे मी माझा बिफोर आणि आफ्टरचा फोटो दिलेला आहे, तुम्ही स्वतःच फरक पाहू शकता. आपले केस जे विरळ झालेले असतात ना तर त्यांची घनता वाढवण्यासाठी, डेन्सिटी वाढवण्यासाठी, हेअर ग्रोथ ज्यांची थांबलेली आहे तर त्यांची सुद्धा हेअर ग्रोथ व्हायला याच्याने सुरुवात होते. तुम्हाला सुद्धा हेअरफॉल होतोय तर वाट कसली बघताय, लगेच जा आणि हे सिरम आजच ऑर्डर करा. पटापट हे आवरून घेते आणि लागते माझ्या रेग्युलरच्या रुटीन. खरं तर या क्षणाची गेले कित्येक वर्ष मी वाट बघत होते. फायनली माझे वडील येत आहेत कोल्हापूरला आणि ते ऑन द वे आहे. म्हणजे या अगोदर खूप वेळा प्लॅन ठरला, पण काही ना काही निमित्ताने तो कॅन्सल झाला. त्यांची शेतातली बरीच सारी कामं आणि खूप सारा ओढा आहे, म्हणजे भया शाळेत असतो तर ते सगळं मॅनेज करायचं, मग सगळं त्यांच्यावरच येऊन थांबतं. त्यामुळे त्यांना असं उसंत म्हणून कशीच मिळायची नाही. आपण म्हणत होता की मुलगी ही वडिलांची सगळ्यात जवळची असते आणि माझ्या बाबतीत ही तसं आहे, पण एक आदरयुक्त भीती आहे. तर म्हणजे जसं आपण एकदम दंगा घालतो वगैरे असा प्रकार भैयासोबत होतं, आईसोबत होतं, पण पप्पांसोबत थोडंसं ते रिझर्व असल्यासारखे आहेत. म्हणजे ते मनात खूप माया असते सगळं, पण ते व्यक्त काही जणांनाच होता येतं, काही जणांना ते दाखवता येतं, तर काही जण मनात ठेवतात, त्यापैकी आहेत ते. सो त्यामुळे एक आदरयुक्त भीती आहेच मनात, की असं एकदम जाऊन गळायला पडणं इथपर्यंत डरिंग नाही आहे माझं, पण असं मनातून वाटतं की आता कधी येतील. मी खिडकीतच थांबते इथं वाट बघत त्यांची. तर बाप्पा उतरल्यानंतर आपल्या लाडक्या नातीसाठी इथं डाळिंब खरेदी करतो, तितक्यात मी पोहोचलो. त्यांना घेतलं मी आणि आम्ही दोघांनी मस्त थंडाईचा आस्वाद घेतला आणि काही पार्सल घेऊन आलो. आणि बघू शकता आता आतमध्ये किती एक्साइटमेंट आहे, बाप्पांची वाट बघत आहे श्री, वर्षा वगैरे. थांब ना भया प्लीज. श्रीचे बघा ब्रेक वाजले बाबाच्या गाडीचं की पळत चाललेला. मी म्हटलं थांब मग. आता श्रीले खुश होणार. चिकन आणायचं होतं. किती वेळ झाला श्री होय श्री, स्वप्न बोललं का काय कधी गाडी पकडली 8ला उसळला. म्हणजे कशाला थांबायचं, डायरेक्ट सोलापूर डायरेक्ट कोल्हापूर. नाही केलं डायरेक्ट आले ग ते दवाखान्यात मला सोलापूर झाला असतं. तिकडे बसते पूर्ण घेतली तुमच्या ती जरा प्रशस्त आहे बसायला बाकी. एक व्यक्ती जरी आली तर घर कसं वाटतंय की नाही. आणि थंडाई. हा
किती वेळ तर जागी होती. आता झोपली. लय वेळ जागी होती. शेवटी ह्याच्या मागं लागली होती. लय तिचा रोज मी व्हिडिओ बघतो. पिलूमुळे तरी बघायला लागला. रोज बघत असतोय. गार झोपली. त्याला करती काय ती खरा करते. आता तर लय. कोल्हापूर म्हटलं की कुस्ती आणि कुस्ती म्हटलं की थंडाई आली आणि त्यामुळे येते ते दोघं थंडाई घेऊन आले. हा गेला नको म्हणत होते पण मी म्हटलं की आमच्या सगळ्यांसोबत थोडासा एक चपाती बळ बळ एवढं तोंड आणि ते फोटो तरी बघ तुला असते कसलं असतं. माझी बॉडी बनली. कुठे शिक बॉडी बनली बॉडी कसली. चल तुला पहिलं त्या तालमीत दाखवतो पोरं बसले मग कळलं तुला. त्यांच्यासाठी चहा ठेवला. हे त्यांना थंडाई घेऊन आले. पप्पांनी आवडते थंडाई अशा गोष्टीच. त्यामुळे आता मग पटकन चहा बनवते, त्यांना देते. ह्यांना जायचं ड्युटीला. कधीतरी या टायमिंगला आहेत ते घरी, नाही ते एरवीच्या आई बीज घेतात सायंकाळच्या वेळ आहे ना. हो. मी directly रांगेला बघा चेहरा कसा खुल्लाय बघितलं का. आणि आज मला खरं तर खूप लो फील होत होतं, पण जेव्हापासून ही गोष्ट ऐकली आहे ना माझं म्हणजे दुखणं पण थोडंसं ते मागे पुढे गेलं. मी कशी एनर्जी आणली सगळं आवडलं माझं. कालपासून सगळं मेसअप हो पडलं. आणि मावशी पण नाही जा. हो मावशींनी सुट्टी नेमकं पाहुण्याची तेव्हा मावशी सुट्टीवर असतात. तसं आता इथला सगळा पसारा थोडा इग्नोर करा. मग पटकन आवरून घेतात, तर चहा घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू कर. जरा सगळं गप्पा मारून मग नंतर ब्लॉग करूया. आईला दे आईला दे. घ्या की घ्या. हाय की आईला विकत आणले तर पिलूसाठी का कस काय ते मध्ये बघितलं होतं का मी असं इचून खायची. लय आवडतं. पहिल्यांदा डाळी गेल्या गेल्या घेतलं त्याने. रात्रीच्या लय कसं वाटतंय मग लय घर भरून आजीच आहे. मगाशी वहिनी चिडवत होत्या आईला. सगळेचा आनंद आजीला ती झाला. काय म्हणे पिलूला तर आनंद आहे पण एक व्यक्ती आनंद दाखवे ना. मग आई म्हणली कोण, तर ते म्हणे पिलूची आजी. आहे की नाही. कितीतरी वेळा लय बऱ्या म्हणलेलं लय बऱ्या. पप्पांचा खूपदा प्लॅन ठरला पण असं कधी सत्यातच आलं नाही. त्या जुन्या घरी असताना पण खूपदा विचार केलाय आता येणार पण असं व्हायचं की त्यांचं काहीतरी काम निघायचं आणि फिरायचा कंटाळा. आम्ही अपेक्षा सोडून दिली पप्पा येतो मग आणि मी तरी गावी जायचे असं व्हायचं. नाही, यावेळेस यायचंच होतं नाही. वेळ काढलाय त्यांनी फायनली आणि आता लवकर सुट्टी नाही द्यायची आजोबांना बरं का श्री. थोडस आराम करायचं. वाळल्यावर काय करा. आणि त्यातले फक्त 15 हे झालेले क्वालिफाय आणि त्या 15 मधला मी पण आहे. बरोबर. आणि मागच्या वेळेस सेकंड स्टँडर्ड मध्ये लास्ट टर्म मध्ये माझा 3रा नंबर आलेला. आता या टायमिंगला पोहे किंवा मग उपीट यापेक्षा म्हणजे उपमा बनवण्यापेक्षा शिरा बनवला मी. त्याचं कारण म्हणजे त्यांना शिरा खूप आवडतो. त्यामध्ये तूप आणि बदाम वगैरे घातलेलं आवडीने खातात ते. त्यामुळे मग मी पटकन शिरा बनवून घेतला. ए बाळा उठा बघा आजोबा आले ते का मुलीचे असू द्या. आणि ती लागली